अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. सुरुवातीला एकच सांगेल की आजचा व्हिडिओ खरंच सांगते खूप महत्वपूर्ण आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की आजच्या व्हिडिओतली माहिती ही अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओत जी काही तुम्हाला सेवा किंवा माहिती सांगणार आहे ती सेवा आणि ती जी माहिती आहे ती तुम्हाला इतकी कामी येणार आहे की त्या सेवेने खरं सांगते तुमच्या आयुष्यातल्या म्हणजे आपल्या मानवी जीवनातले जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, अडथळे आहेत ते सर्व दूर करण्याचं अत्यंत प्रभावी काम ही सेवा करणार आहे. मग तुमचा कुठलाही प्रश्न असू दे, कुठलेही तुमच्या अडचणी असू देत, संकट असू देत, त्रास असू देत, कुठलीही समस्या असू देत, त्याचं निवारण करण्याचं काम ही एकच आणि एकच सेवा करणार आहे. ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेलच आणि खूप जणांना थंब बघून कळालं सुद्धा असेल की काय सेवा असणार आहे. पण ती कशा पद्धतीने करायची आहेत, नियम अटी काय आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप अशी साधी सोपी आणि छान अशी सेवा सांगणार आहे, पण ती तेवढीच जास्त प्रभावी असणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारे ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा असेल, सोबतच तुमच्या आयुष्यामध्ये अगणित असे अनुभूती देणाऱ्या ती सेवा असणार आहे. एक प्रचिती देणारी स्वामींची ती सेवा असणार आहे. तर नक्कीच वेळ न घालवता आपण ती सेवा काय आहे ते बघूयात. त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार आहे तर आपले येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळींनो, आपणास सांगू इच्छिते की आता आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक वेळाच बघत असतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण जे जीवन जगत आहे त्या जीवन जगताना आपल्या समोर खूप प्रकारे अडथळे, समस्या, अडचणी असेल, संकट असेल, सोबतच एक प्रकारची धावपळ सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये उभी ठाकत असते. कधी ना कधी एक टप्पा चांगला गेला की दुसऱ्या टप्प्यामध्ये काही ना काही संकट, अडचणी, त्रास आपल्या समोर उभेच असतात. मग त्यावेळेस काय होतं, हे संकट, अडचणी, त्रास, मानवी समस्या असेल किंवा धावपळ असेल, ज्यावेळेस आपल्या मार्गात येऊन उभी ठाकते त्यावेळेस जी व्यक्ती सतत सतत म्हणजे सदैव सदैव ती स्वतः म्हणजे श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप जर ती सदैव करत असेल, तिच्या मुखामध्ये सदैव श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण असेल, तर त्या व्यक्तीचं आपोआपच खुद्द स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या आयुष्यातले सर्व अडचणी, संकटे आणि समस्या, अडथळे जे काही आहेत, धावपळ आहे, सगळे काही स्वतः स्वामी महाराज दूर करत असतात. एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे, श्री स्वामी समर्थ या नामामध्ये आहे. आता श्री स्वामी समर्थ हे जे आपण नाम जप करतो ते नाव म्हणजे काय आहे, त्या नावात काय आहे एवढं, तर ते श्री स्वामी समर्थ हे जे नाम आहे ते एक प्रकारचं कृपा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कृपा आहे, संरक्षण आहे, समाधान आहे आणि एक प्रकारे बघायला गेलं तर संरक्षण कवच सुद्धा तुम्हाला त्यातून प्राप्त होत असतं त्या नामस्मरणातून. तर इतकं मोठं त्या एका नामस्मरणातून तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी सुरुवातीला सांगेल की आता आपल्याला जी काही सेवा आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत ती सेवा म्हणजे काय, तर नामस्मरणाची सेवा आहे. तर पण ती आपल्याला जप माळेवर न करता एका विशिष्ट पद्धतीने ती आपल्याला करायची आहे. तर ती कशा पद्धतीने करायची आहे, तर आपल्याला हे त्या स्वामी पुण्यतिथीपर्यंत, आता आपणास माहिती असेल की दत्त जयंती सप्ताह झालेला आहे, पण आता येत्या एप्रिलमध्ये आपला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त परत 7 दिवसांचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होत असते. त्यामध्ये सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारण होत असतं 7 दिवसांचं. आणि ते 7 दिवसांचंच पारण असतं, 8 दिवसांचं नसतं दत्त जयंती सारखं. ते 7 दिवसांचंच पारायण तिथे त्या केंद्रामध्ये असेल किंवा स्वगृही आपण करत असतो एप्रिल महिन्यामध्ये. तर आपल्याला आज आता या क्षणापासून मी सांगते, जी सेवा सांगते ती सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. ती सेवा तुम्ही आज किंवा उद्यापासून जरी सुरुवात केली तर येत्या स्वामी पुण्यतिथीच्या ज्यावेळेस सप्ताह संपतो 7व्या दिवशी आपल्याला ती सेवा आपल्याला तिथे ती जमा करायची आहे. सेवा ती जी काही असणार आहे ती, पण त्या सेवेने खरंच सांगते तुम्हाला अगणित तुमच्या ज्या काही संकट, अडचणी, समस्या आहेत त्या सगळ्या काही दूर होणार आहेत. आणि खूप लोकांना या सेवेने अनुभूती आलेल्या आहेत. सेवा करत असतानाच त्यांचे संकट, अडचणी, प्रश्न मार्गी लागलेले आहेत. तर ती सेवा म्हणजेच काय, ती सेवा म्हणजेच काय, तर तुम्हाला 12 लक्ष जप पूर्ण करायचा आहे. हो, आपल्या परमपूज्य गुरुमाऊली मागच्या जून का जुलै मध्येच ही सेवा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली होती, पण खूप लोकांपर्यंत ती पोहोचली किंवा नाही पोहोचली, कारण की काही गावामध्ये केंद्र आहेत, काही गावामध्ये केंद्र नाही. कोणी गुरुमाऊलीचं मार्गदर्शन ऐकतं, कोणी ऐकत नाही. पण त्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते आहे. त्याच्यामुळे नक्कीच सांगते, मी सुद्धा ही सेवा चालू केली आहे. आता मला सुद्धा ही वही अवेलेबल झाली नाही ज्यावेळेस गुरुमाऊलींनी सांगितले त्यावेळेस, कारण की स्टॉक आउट होते. कुठलीही सेवा आली की सगळे सेवेकरी जे जातात नियमितपणे ते सर्व काही घेतात आणि स्टॉक आउट होतात ते सगळा माल. मग मला आता या सप्ताहामध्ये ही वही मिळाली आहे. हिचं नाव आहे श्री संस्कार वही. या वहीमध्ये आपल्याला
श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामजप, लिखित नामजप पूर्ण करायचे आहेत. आता या सेवेला मी कालपासून सुरुवात केलेली आहे. आता येत्या सप्ताह, पुण्यतिथी सप्ताहापर्यंत नक्कीच मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल. पण ही जी संस्कार वही आहे ही तुम्हाला 72 रुपयाला मिळणार आहे. किती? 72 रुपयाला ही वही तुम्हाला आपल्या दिंडोर स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर किंवा त्या केंद्रामध्ये तुम्हाला ही वही भेटून जाईल. आता ही वही तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही वही तुम्हाला इथे एक नंबर पिप करते आहे, त्या दादांकडे जिथून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ मागवला आहे त्यांच्याकडेच ह्या वह्या सुद्धा, संस्कार वह्या अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात एकदा स्टॉक मध्ये 3 वह्या मागून घ्या त्यांच्याकडून आणि घरातल्या प्रत्येकाने ही सेवा करायची आहे. लिखित नामजप आहे, 12 लक्ष लिखित नामजप आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता मी बघा सुरुवात केली आहे. तर आता याच्यामध्ये बघा सुरुवातीच्या पेजवर तुम्ही नाव वगैरे तुमचं टाकायचं आहे. इथे मी अजून नाव वगैरे टाकलं नाही, पण एक पेज मी सोडलेलं आहे. श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त लिहिलेलं आहे, एक पेज सोडला आहे. पण दुसऱ्या पेजवर बघा मी कालच असं पूर्ण केलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही आखणी करायची आहे. श्री स्वामी समर्थ आधी लिहून घ्यायचं आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अशी कॉलम करायचे आणि कॉलम मध्ये पूर्ण तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला नामजप लिखित पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला रोज तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये आखणी करून श्री स्वामी समर्थ नाम जप जे आहे किंवा जो आपला षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, तो आपल्याला लिखित पूर्ण करायचा आहे. आता या वहीमध्ये जेवढे तुम्हाला तुमचे काउंटिंग होईल तेवढं होईल. असं नाही की एका व्यक्तीकडून 12 लक्ष जप हा लिहिला जाईल, नाही. पण त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना एक एक वही तुम्ही देऊ शकता. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तुम्ही सांगा, त्यांना सुद्धा या वह्या घ्यायला लावा. आणि ज्या वेळेस तुम्ही दादांकडून ऑर्डर करताल त्यावेळेस तुम्ही एकदाच 4-5 वह्या ऑर्डर करून घ्या. कारण की एका वहीमध्ये 12 लक्ष जप हा लिहून पूर्ण होत नाही आणि एका व्यक्तीकडून पण पूर्ण होत नाही. पण आपल्या परमपूज्य गुरुमाऊली सांगितलं आहे की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही संस्कार वह्या, ही संस्कार वही घ्या आणि ही संस्कार वही घेऊन याच्यामध्ये तुमचं पूर्ण, या पूर्ण वहीमध्ये जेवढं तुमचं नामस्मरण लिहून होईल तेवढं पूर्ण तुम्ही करा. अजून वह्या घ्या येत्या पुण्यतिथी सप्ताहापर्यंत आणि तुम्ही तेवढ्या होईल तेवढ्या तुम्ही वह्या पूर्ण करा, लिखित नामजप पूर्ण करा. काउंट करू नका की माझं एवढं झालं तेवढं झालं, फक्त लिहित राहा, लिहित राहा, लिहित राहा. तेवढं लिहायचं आहे तुम्हाला. आणि ह्या ज्या वह्या आहेत, आता ही वही एका व्यक्तीला, समजा आता मला थोडा वेळ लिहिणं झालं, मला काही काम आहे किंवा मला बाकीच्या वेळेस अर्धा दिवस नाही जमलं, तुम्ही घरामध्ये दुसरी एखादी व्यक्ती असते, मिस्टरांना लिहायला द्या. मोबाईल बघण्यापेक्षा मला तरी वाटतं किंवा वायफळ मोबाईल रील्स बघण्यापेक्षा, टीव्ही बघण्यापेक्षा हे जर लिखित नामजप त्यांनी लिहिलं तर अतिशय उत्तम होईल. त्यांच्याकडून पण सेवा घडेल. मुलं आहेत ज्यांना लिहिता येतं स्वच्छ अक्षरामध्ये, त्यांच्याकडे त्यांना पण 2-2 पेजेस रोज लिहायला द्या. आणि किंवा घरामध्ये वयस्कर मंडळी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ही बसल्या बसल्या तुम्ही त्यांना ही वही लिहायला देऊ शकता. फक्त आपल्या बेडरूम मध्ये बसून किंवा बेडरूमच्या गादीवर बसून ही सेवा करू नका, लिखित नामजप लिहू नका, एवढंच मी तुम्हाला सांगेल. अजून एक गोष्ट, सुतक, विटाळ, मासिक धर्म असेल त्या काळामध्ये सुद्धा या वहीला हात लावायचा नाही आणि ह्या वहीवरती नाम जप लिहायचा नाही. ते का मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल की का तुम्हाला याला विटाळाचे, सुतकाचे किंवा कुठल्याही मासिक धर्माचे हात लावायचे नाही आहेत. पण तुम्हाला सांगते की ही वही आणल्यानंतर घरातल्या प्रत्येकाने जेवढे होईल तेवढे, शक्य होईल तेवढे पेजेस पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे सहपरिवाराकडून ते नामजप, लिखित नामजप पूर्ण होईल सेवा आणि तुमच्या नावे ही सेवा ती तिथे नाव नोंदणी होऊन जाणार आहे. आणि एक वही संपली तर थांबायचं नाही. स्वामी आता येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहापर्यंत जेवढ्या वह्या तुमच्या लिखित होतील तेवढ्या वह्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत, पूर्ण जास्तीत जास्त पूर्ण करायच्या आहेत. आणि ह्या वह्या तुम्हाला काय करणार आहे, शेवटी ह्याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही जेवढ्या वह्या, आता 4-5 तुमच्या वह्या झाल्या समजा स्वामी पुण्यतिथीपर्यंत, या सगळ्या वह्या घ्यायच्या आणि तुमच्या जवळपास जिथे दिंडोर स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे त्या केंद्रामध्ये तुम्हाला या वह्या येत्या स्वामी पुण्यतिथी सप्ताहापर्यंत तुम्हाला जमा करायच्या असतात. आता का म्हणते आहे, कारण की मागच्या जून-जुलैमध्ये ज्यावेळेस परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा सांगितली होती लिखित नामजपाची, तर ही लिखित नामजप आपण ज्यावेळेस लिहितो, आता आपण 12 लक्ष म्हणतो आहे की सेवा 12 लक्षाची आहे, पण ज्यावेळेस तुम्ही लिखित नामजप करता त्यावेळेस तुम्ही 3 पद्धतीने, 3 प्रकारे तुम्ही नामजप करत असता. म्हणजे तुम्ही 12 लक्षाच्या तिप्पट तुमची सेवा जास्त पटीने वाढत आहे. ते कशा पद्धतीने, ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस तुमच्या हातावाटे तुम्ही ते, म्हणजे तुमच्या लिखित मधून तुम्ही ती सेवा पूर्ण करत आहात, श्री स्वामी समर्थ लिहित आहात. तुम्ही तोंडातून, तुमच्या मनामध्ये तुम्ही बोलणार, तोंडातून बोलणार श्री स्वामी समर्थ, ही दुसरी. आणि तुमचे डोळे आणि तुमचा पूर्णपणे जो काही मेंदू आहे तो पूर्णपणे एकाग्रता होणार त्या गोष्टीवरती, श्री स्वामी समर्थ तिथून पण ते वाचलं जाणार. म्हणजेच काय, तुमची 12 लक्षाच नाही तर त्याच्यावरून तिप्पट पटीने तुमची जास्तीत जास्त ती सेवा घडणार आहे. म्हणजेच 36 लक्ष तुमच्याकडून ही सेवा घडणार आहे. ती पण त्याच्यामध्ये ग्रँटेड, म्हणजे गृहीत धरली
केली जाते सेवा. म्हणून सांगते की अतिशय उच्च कोटीची ही परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे. जास्तीत जास्त लोकांना ही शेअर करा तुम्ही व्हिडिओ, आणि जास्तीत लोकांना या वह्या घ्यायला लावा, संस्कार वही. आणि मुलांकडून सुद्धा ह्या सेवा आता तुम्ही पूर्ण करून घ्या. मुलांना सुद्धा एक वेळ तुम्ही मोबाईल किंवा काही दुसरं काही टीव्ही त्यांना हातात देण्यापेक्षा ही संस्कार वही त्यांच्या हातात द्या. त्यांच्याकडून भरेल त्यांना लहान मुलं आहे, त्यांना माळ हातामध्ये जपता येत नाही. काही काही मोठे पण व्यक्ती त्यांना माळ जप करता येत नाही. सर तुम्ही लिखित नाम जप करा, तुम्हाला लिहिता येत असेल तर ती सगळ्यात मोठी सेवा होईल तुमच्याकडून. माळेवर जप करणं तर ही अतिशय उत्तमच सेवा आहे, पण लिखित नाम जप हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितले म्हणजेच काहीतरी असणार आहे. कारण की ज्या वेळेस आता ज्यांनी गुरुचरित्र वाचलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रत्येक अध्यायामध्ये ज्या वेळेस गुरु आदेश करतो त्यावेळेस शिष्य फक्त ते त्यांची आज्ञा पालन करत असतात. कारण की त्यांना माहिती असतं शिष्याला की आपल्या गुरुनी आदेश दिला आहे, काहीतरी सांगितलं आहे, मार्गदर्शन केलं आहे, एखादी गोष्ट करायला सांगितलं आहे. मग त्याच्या मागे काहीतरी आपल्या शिष्याचं किंवा आपलंच कुठेतरी हित आहे, आपलंच कुठेतरी काही चांगलंच होणार आहे पुढे भविष्य काळामध्ये. त्याच्यामुळेच आपल्या गुरूंनी ती सेवा आपल्यापर्यंत सांगितलेली आहे. मग नक्कीच परमपूज्य गुरुमाऊलींना सगळं माहिती असतं, आणि आपले परमपूज्य गुरुमाऊली जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात किंवा सेवा सांगतात, उपाय तोडगे, ते आपल्या भक्तांच्या चांगल्यासाठीच असतात. आणि त्यांचं कुठेतरी भक्तांचं चांगलं व्हावं हेच त्यांचा एक उद्देश असतो. आणि अजून जास्तीत सेवेकरी घडावे ही त्यांची इच्छा असते. म्हणून नक्कीच हे संस्कार वही घ्या, 72 रुपयाला आहे. अजून एक सांगेन, ही वही मागवताना एकदाच दादांकडून स्टॉक मध्ये घ्या. तुम्ही 4-5 वह्या एकदाच मागून घ्या, म्हणजे तुम्हाला पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला किती वेळ मिळतो किंवा जास्तीत जास्त वेळ काढा तुम्ही लिहिण्यासाठी. पण नक्कीच ही वही तुम्ही कंप्लीट करा. रोज तुम्हाला होईल तेवढे शक्य तुम्ही पेजेस कंप्लीट करा. एका व्यक्तीकडून घरात लिहिणं होणार नाही, त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला रोज 2-4 पेजेस कंप्लीट करायला लावा. खूप मोठी सेवा आहे. आता मी तुम्हाला एक सांगते, ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ हे नाम माळेवर करतो त्यावेळेस आपल्यामध्ये तरी ऊर्जा निर्माण होतेच, आपल्याला दोष कमी होतात, एक प्रकारे आत्मविश्वास वाढतो. पण ज्यावेळेस मी लिखित नाम जप करता त्यावेळेस तिपटीने तुमची सेवा ही वाढत असते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नामस्मरण केल्याने काय होतं, तर नामस्मरण केल्याने आपल्याला मनशांती लाभते, सोबत आपल्यामध्ये सकारात्मकता खूप वाढते, पॉझिटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात ती ऊर्जा क्रिएट होते आपल्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी अशक्य वाटतात की नाही ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही किंवा मला कशी भेटू शकते किंवा मला शक्यच नाही, तर त्या अशक्य गोष्टी पण शक्य तुमच्या आयुष्यामध्ये घडण्यासाठी सुरुवात होऊन जात असते, फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे. तुम्ही तुमची हळूहळू सेवा वाढवा, लिखित नामजपाने वाढवा किंवा तुम्ही जप माळेवर वाढवा, पण ज्या वेळेस तुमची सेवा वाढत जाते ना त्यावेळेस तुम्हाला हळूहळू प्रचिती येत जातात, स्वामींचं तुम्हाला अनुभूती मिळत जाते, स्वामींचं दर्शन घडत जातं. आता आज सकाळी ताईंनी मला कमेंट केली की ताई मला झोपले होते तर मला स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज दिसले, त्यांनी मला दर्शन दिलं आणि त्यानंतर मला ते स्वप्नच आठवण असं झालं. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस घडतात आपल्याला किंवा आपल्याला भास होणे असेल स्वामी महाराजांचा किंवा स्वप्नामध्ये त्यांचं दर्शन होणे असेल, या सर्व गोष्टी केव्हा घडतात, ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या नामामध्ये त्यांच्या सेवेमध्ये एक प्रकारे गुंग होऊन जाता, त्यावेळेस तुमची श्रद्धा वाढत जाते त्यांच्यावरती. आणि ज्या वेळेस तुमची सेवा खूप वाढत जाते का, म्हणजे खूप प्रमाणात मोठी प्रमाणात वाढत जाते, त्यावेळेस तुम्हाला हे असे दर्शन घडतात स्वामींचे, दत्त महाराजांचे, किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अनुभूती येतात. तुम्ही एखादी हाक स्वामींना मारली आहे मनापासून, ती तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, अशा प्रकारच्या अनुभूती सुद्धा येत असतात. आता या संस्कार वही तुम्हाला सांगते, तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये तुमचं लिहून पूर्ण झालं की तुम्ही सप्ताह काळ ज्यावेळेस येईल स्वामी पुण्यतिथीचा त्यावेळेस तुम्हाला या वह्या केंद्रात जमा करायच्या आहेत. सप्ताह काळामध्ये ह्या वह्या जमा केल्यावर काय होणार आहे, तर या सर्व वह्या ज्या आहेत त्या पूर्ण गोळा केल्या जाणार तुमच्या नावाने, आणि त्या वह्या गुरुपीठावर घेऊन जाणार, परमपूज्य गुरुमाऊलींकडे घेऊन जाणार. आणि ज्या वेळेस तिथे सगळ्यांच्या वह्या तिथं एकत्रित येतील आता त्या पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये, त्यावेळेस एक मोठी पूजा केली जाणार आहे, यज्ञ यागाची पूजा होणार आहे नामस्मरणाची तिथे. आणि त्या यज्ञ यागाच्या वेळेस तुमच्या सर्व वह्यांचं तिथे पूजन केलं जाणार आहे. त्या पूजेमध्ये तुमच्या सर्व वह्या या ठेवल्या जाणार आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं पूजन होणार आहे. बघा किती मोठी सेवा तुमच्याकडून घडणार आहे. म्हणून सांगते आहे की वेळ घालवू नका आणि ही संधी सुद्धा घालवू नका. खूप मोठी संधी आहे की आपण जी सेवा केली जाणार आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे आणि सरळ परमपूज्य गुरुमाऊलींच्या गुरुपीठावर ही सेवा तिथे पोहोच होणार आहे. आणि आपल्या नावाने जे काही आपण नाम जपलेलं आहे त्यांचं योग्य यज्ञ याग करून तिथे हवन होणार आहे, पूजा होणार आहे, सर्व काही गोष्टी तिथे घडणार आहेत. म्हणून सांगते की नक्कीच ही सेवा करा, सहपरिवार करा, आपले नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना ही सेवा सांगा, तोंडा वाटे मित्र मैत्रिणी सगळ्यांना सांगा.
ज्यांना ठीक आहे बाकीचे कुठल्या सेवा करणं शक्य होत नाही, ठीक आहे त्यांचं ते म्हणायचं किंवा स्वामींची इच्छा अजून नाहीये त्यांच्याकडून ती सेवा करून घेणं. पण नक्कीच ही सेवा मला तर वाटतं की लिखित नामजप तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त मी तुम्हाला सांगितलं बेडवर बेडरूम मध्ये बसून करायचं नाही. मासिक धर्म विटाळ सुतक यामध्ये ही सेवा करू नका. कारण की ही जी वही आहे ही वही परमपूज्य गुरुमानच्या गुरुपीठावर जाणार आहे. याच्यावरती योग्य ते संस्कार होऊन योग्य ते पूजा अर्चा षोडोपचार पूजा होऊन ह्याच्यावरती यज्ञयाग हवन सुद्धा होणार आहेत. आणि ही सेवा तुमची तिथे गुरुपीठामध्ये काउंटिंग होणार आहे, ग्राह्य धरली जाणार आहे 12 वर्ष सेवांमध्ये. म्हणून सांगते की नक्कीच ही जी सेवा आहे ती विटाळ सुतक आणि मासिक धर्मात करू नका. कुठली घाणेरडे हात त्याला लागणार याची काळजी घ्या. वही खराब होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आणि एकच वही पूर्ण करायची नाही आहे आपल्याला, मी खरंच सांगते आहे. मी जर एकदा एक वही पूर्ण जर केली ना तुम्हाला अजून इच्छा होईल बघा लिहायची. त्यामुळे जास्तीत जास्त वया आजच मागवून घ्या. ज्यांचं जवळपास 1.5 रुपये केंद्र आहे ते तिथून घेऊ शकता. तुम्ही तिथे विचारा. तिथे नाही भेटली तुम्हाला वही तर सरळ इथे मी दादांचा पीप केला आहे नंबर, त्या दादांकडे तर नक्कीच तुम्हाला भेटेल. ते दादा तुम्हाला कुरिअर करतील. तिथून तुम्ही ते कुरिअर करून घ्या. पण नक्की सांगते मी ही सेवा सुरू केली आहे, तुम्ही सुद्धा करा. मला काल एकच पेज लिहिलं तर खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलेलं आहे. तुम्ही सुद्धा हे सेवेला सुरुवात करा. तर अशा प्रकारे अजून याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी अजून त्याची प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि नक्कीच करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.